पुण्यात पुन्हा एकदा राज ठाकरे बातम्यांच्या केंद्रस्थानी आणि यावेळी कारण आहे त्यांच्या स्वतःच्या कार्यकर्त्यावर घेतलेला त्यांनी खडेबोल. होय, मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी अभिनेते आणि पक्षाचे जुने कार्यकर्ते पिठ्याबाई उर्फ रमेश परदेशी यांना आज 6 नोव्हेंबर रोजी थेट भरबैठकीत फटकारलं. राज ठाकरे यांनी पुण्यात शाखा प्रमुखांची बैठक आयोजित केली होती. येत्या निवडणुकीसाठी तयारी करण्याचे आदेश दिले होते. ज्यांनी तयारी केली त्यांना काही न बोलता, ज्यांनी कामात कसर केली यांना त्यांनी डायरेक्ट झाप दिली आणि त्यात प्रमुख नाव होतं ते रमेश परदेशी यांचं. राज ठाकरे यांनी परदेशी यांना सुनावलं, तू संघाचा कार्यकर्ता आहे तर इथं टाइमपास करायला आला का? एकाच ठिकाणी राहा. आणि हे वाक्य आता चर्चेचा विषय ठरला आहे. कारण रमेश परदेशी यांनी काही दिवसापूर्वी विजयादशमीच्या दिवशीचे RSSचे पथसंचलनाचे फोटो आपल्या फेसबुकवर पोस्ट केले होते आणि याच फोटोवरून राज ठाकरे यांनी त्यांना इशारा दिल्याचं सांगितलं जातं. आता प्रश्न असा आहे, राज ठाकरे यांनी RSSचे सेवक नको आहेत का, की फक्त हा कार्यकर्त्याबद्दलचा असंतोष होता? RSS सेवकाला विरोध करणं मनसेला पुण्यात परवडेल का, हे महत्वाचे प्रश्न आहेत. रमेश परदेशी हे मनसेकडून स्थापनेपासून पक्षात सक्रिय आहेत, पण ते लहानपणापासूनच संघाशीही जोडलेले कार्यकर्ते आहेत. मग राज ठाकरे यांचा राग नेमका फोटोवर होता की संघाशी असलेल्या त्यांच्या नात्यावर, हाही मोठा प्रश्न आहे. या घटनेनंतर पुन्हा एकदा स्पष्ट होतंय, राज ठाकरे आणि RSS यांच्यातील नातं अजूनही गुंतागुंतीचं आहे. पुण्यातून सुरू झालेला हा वाद आता राज्यभर राजकीय चर्चा निर्माण करतोय. राज ठाकरे यांच्या मनसेला RSS वाले खटकतात का, हा सुद्धा एक मोठा प्रश्न या ठिकाणी आहे. तुमचं मत काय आहे? राज ठाकरे यांची भूमिका योग्य की अयोग्य? कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर, कमेंट नक्की करा.